गाडी अशी चालवायची का तळ्यात ना मळ्यात डायरेक्ट हात पाय गाड्यात. तर आज ना सकाळ सकाळी माझा आणि मित्राचा प्लॅन झाला का कटिंगला जायचं. त्याच्यामुळे निघलो होतो डायरेक्ट कटिंगच्या दुकानाकडे. डायरेक्ट 0 मिनिटात आलो कटिंगच्या दुकानात. कटिंगच्या दुकानात डायरेक्ट पबजी डाउनलोडला टाकली. आणि तुम्ही कोणती गेम खेळता कमेंट मध्ये नक्की सांगा. नेमका मित्र गेम खेळायला आलता का कटिंग करायला आलता काहीच कळलं नाही. माझे केस विचारापेक्षा कपाळापेक्षा मोठे झाले होते. त्याच्यामुळे म्हणलं आज कुछ भी हो जाए केस काप के रहेंगे. यांनी माझ्या केसाला लगेच हातकडे बेतकडे लावून दिले. त्यांना म्हणलं देखो रे दादा बाकी सगळं झालं तर झालं पण केसांना काही झालं नाही. कटिंग वगैरे करून आलो डायरेक्ट दुबई फाट्यावर. त्याच्यात मित्रांनी कॅमेरा चालू केला फोन डायरेक्ट घाबरला. त्याला म्हणलं भाऊ तुला काही मी किडनॅप करायला आलो डायरेक्ट बाहेर येतो. तेवढं आलं ना भाई देखो आगे यांचा एक कान टोपीन चप्पलाचा हार घालून डायरेक्ट सत्कार केला भाई. कारण पराक्रमच तेवढा मोठा करून येईल ना. नगरच्या हायवेवर डायरेक्ट 120 स्पीडनी गाडी चालत होती पण R15. मग काय न तळ्यात न मळ्यात डायरेक्ट हातपाय गळ्यात. एवढं सगळं होऊन बी म्हणतो मग काहीच चुकी नव्हती. म्हणलं भाऊ तोच खरं अजून 120 ना 140 स्पीडनी गाडी चालवली. वरून म्हणतो गाडी एवढ्या स्पीडने चालवणं सोपं आहे का. आणि त्याच्या एवढं खतरनाक जखमीवर मीठ चोळायचं काम सुम्या करत होता. त्याला म्हणलं नीट गरज आहे नीट काळजी घ्या बाय बाय टेक केअर अँड सी यू. आणि याला म्हणलं तो मीठ चोळायचं काम काही थांबू नको अजिबात चालू राहू दे. आणि तू पण काय माघार घेऊ नको गाडीचा स्पीड वाढवच राहू दे. आणि त्यावर तुम्ही लाईक आणि फॉलो करून टाका.